तुमचा भाव आवडतो. म्हणजे काय, तर तुमची श्रद्धा त्याच्यावर जर असेल तर तुम्ही त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. मग त्या श्रद्धेचं रूपांतर भक्तीत होतं. तुम्ही त्याची भक्ती करणारच. जसं एखाद्यावर प्रेम असल्यानंतर आपण उठसूट सारखा त्याचा व्हॉट्सअप बघत असतो, आलाय का, काय मेसेज आलाय का. हल्ली व्हॉट्सअपचा जमाना आहे म्हणून मी सांगितलं. त्याचा फोन आला का, किती वेळ झाला अजून फोन पण नाही करत. हे जसं बघत बसतो याचं नाव काय, प्रेम आहे. तसं देवाचं पण आहे. देवावर जर तुमचं प्रेम असेल तर त्याची दिवसातून एकदा तरी भक्ती आपण केलीच पाहिजे. आणि ज्यावेळी भक्ती करणार त्यावेळी तो तुमच्या प्रेमात पडणार. आणि तो तुमच्या प्रेमात पडला की त्याच्याकडे मागायची गरज नाही आहे. तो तुमच्या पाठीमागून पिंगा घालत 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 पाटणं फिरतो. नामदेव महाराजांच्या पाटणं विठ्ठल असंच फिरायचा ना. मनुष्य मायेच्या बंधनात अडकून पडल्याने दूरदृष्टीपूर्वक जीवनातील प्रसंग न हाताळता योग्य ते नियोजन न करता जगत राहतो. जीवनात येणारी अनेक दुःखे ही यामुळेच निर्माण होतात. परंतु याचा विचार न करता इतरांना तो दोष देत राहतो, इतरांशी स्पर्धा करत राहतो व अधिकाधिक दुःखाच्या वेढ्यात अडकतो. मात्र आयुष्यात खरे सद्गुरू प्राप्त झाले की त्यांच्यावर निःशंक प्रेम करून त्यांना पूर्णतः शरण गेल्यास आपल्या जीवनाचा उद्धार हमखास होऊ शकतो, असे प्रतिपादन परमपूज्य स्वामीजींनी केले. त्यानंतर जीवनातील कठीण प्रसंगाने त्रस्त झालेले भाविक परमपूज्य जगद्गुरुश्रींचे मार्गदर्शन प्राप्त करून घेत होते. त्याचवेळी दुसऱ्या रांगेतून शिस्तबद्ध पद्धतीने भाविक परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या चरणकमलांवर नतमस्तक होऊन दर्शन घेत होते. आपल्या लेकरांच्या मनात काय सुरू आहे हे न सांगता ओळखणारी या अनंत कोटी ब्रह्मांडातील एकमेव माऊली आपल्या भक्तांवर प्रेमाचा वर्षाव करत होती. परमपूज्य स्वामीजींचा दृष्टीरूपी कृपाशीर्वाद मिळताच क्षणी त्या भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात वर्णन करण्यापलीकडचा होता. स्वर्ग सुखालाही लाजवेल असे हे सुख अनुभवण्यासाठी तब्बल 6,000 ते 7,000 भाविक कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सानिध्यात दिवस कसा सरला कळलेच नाही. अगदी आल्हाददायक वातावरणात हा सोहळा पार पडला. आपल्या लेकरांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून परमपूज्य जगद्गुरुश्री देखील आनंदित झाले होते. गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने धन्य झालेल्या भाविकांनी सांगता आरती केली व परमपूज्य जगद्गुरुश्रींचा निरोप घेतला आणि हा दिव्य सोहळा संपुष्टात आला.